सोलापूरमधील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला असून निष्क्रिय सत्ताधाऱ्यांना सत्तेतून हद्दपार करा असं महत्त्वपूर्ण आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी नागरिकांना केलंय। सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड, काँग्रेसचे दत्तू बंदापट्टे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गीता वासम, अरुणा आडम या प्रभाग क्रमांक 9 मधील चारही उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते हैदराबाद रोडवरील शांतीनगर झोपडपट्टी वसाहतीमधील हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला। छाया मार्तंड सम्मुतं दंडमामि सुखकर्ता दुःखहर्ता दाता विनाशी पूर्वी प्रेम शोभादयाची सर्वांगी सुंदर उदितेंदुराची कंठे जळके माळवंता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन सारे मात्रे कामना जय देव रत्नपती सोहरा गौरी चंदनाची मूर्ती जयरा हिरे जडित विकास आघाडीचा विजय असो अरे विजय असो बोल बजरंग बली की जय। यावेळी अस्मिता गायकवाड यांनी भाजपच्या कारभारावर सडकून टीका केली। भाजपला हद्दपार केल्याशिवाय जनता सुखी होणार नाही असे त्यांनी सांगितले। आज आपले चारही उमेदवार आदरणीय बनपट्टे साहेब, आदरणीय गायकवाड साहेब, आमच्या आडमताई आणि आमच्या वासमताई, तर या सगळ्यांच्या प्रचारासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत आणि आज प्रचाराचा शुभारंभ इथे झालेला आहे। आपल्या महाविकास आघाडीचे चारही उमेदवार सक्षम आहेत, चारही उमेदवार तुमच्यासाठी काम करतायत आणि महिलांचे प्रश्न महिलांना जास्त कळतात आणि त्यांच्याबरोबर मी पण वकील साहेबांबरोबर मी सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासाठी काम करणार आहे याची ग्वाही देते। आजपर्यंत इथल्या म्हणजे काँग्रेस आणि आम्ही जो विकास केला होता या भाजपनी सगळं ते भकास केलेलं आहे। आज भाजपचा आपण बघितलेला आहे की नुसत्या आश्वासनं दिली, आत्ताच दादांनी सांगितलं हजारो कोटी आणले पण विकास केला नाही, लोकांना रोज पाणी देतो म्हटले आणि तुमची मतं घेतली पण आता 5 दिवसांनी 7 दिवसांनी पाणी द्यायला लागले। तर या सगळ्या विषयांवर आम्ही वारंवार तुम्हाला सांगू, परंतु आज महिलांना सांगते, महिला भगिनींनो आज आम्ही सगळेजण तुम्हाला फसवणार नाही, तुम्हाला अभिवचन देते की आम्ही ज्या वेळेस तुम्ही बोलू आमचे चारही उमेदवार आम्ही स्वतः तुमच्या प्रत्येक वेळेस सेवेसाठी हजर राहू। आज निंबर्गी सर आहेत, कोंगारीजी आहेत, हे सगळे अभ्यासू लोक आहेत आणि आम्ही सगळेजण तुमच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करू। आज तुम्हाला सांगितलं आणि उद्या आम्ही निघून गेलो तो होणार नाहीये। वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे, इथे जीव गेले अनेक, इथे अनेक जीव गेलेले आहेत, जड वाहतुकीचा जो प्रश्न आहे तर या सगळ्यावर सगळ्यांनी मार्ग काढण्याची गरज आहे, त्यासाठी हे चारही उमेदवार निवडून यायची गरज आहे। तर त्यामुळं आपण सगळ्यांनी बंदपट्टे अण्णांना हातावर, वकील साहेबांना मशालीवर आणि आमच्या दोन्ही भगिनींना कोयता हातोडा या चिन्हावर आपण सगळेजण मतदान करा। आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी राहू हा विश्वास देते आणि परत एकदा आपण सगळ्या माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने आला, इथे आमचे बांधव सगळे संख्येने आला। हे बघा हा निवडणूक आहे, प्रत्येक जण येणार आहे पण तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की कोण लोक तुमच्यासाठी काम करणार आहेत, कोण लोक आश्वासन देऊन मागच्या वेळेस निघून गेलेत, ज्यांनी तुम्हाला फसवलंय मागच्या वेळेस त्यांना तुम्ही मतदान करणार का? जे सच्चे लोक आहे आमच्यासारखे तुमच्यासाठी काम करणार आहेत त्यांना मतदान करणार हा विचार करा आणि सगळेजण महाविकास आघाडीच्या पाठीशी राहा। आणि तुम्हाला सांगते की या सगळ्यामध्ये पैशाचा सगळ्याचा ते नुसता बाजार करतायत। आज आपण बघितलो की काल एक जीव गेलाय, आज आम्हाला तिथंच जायचंय त्यामुळं मी लवकर जाणार आहे, पण मी तुम्हाला सांगते की रक्तपात न करता आपल्याला शांततेने मतदान करायचे आणि चांगले जे लोक आहेत त्यांना निवडून आणायचे। तर यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करूया आणि सोलापूरचा विकास करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाविकास आघाडी काँग्रेसचे नेते प्राध्यापक अशोक निंबर्गी यांनी सोलापूर शहराच्या विकासाची भाजपने वाट लावली आहे अशी टीका करून महायुतीच्या चारही उमेदवारांना विजयी करा असे सांगितले। क्रमांक 9 मधील महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ विघ्न आमचा गणरायाच्या आणि मारुतीरायाच्या पूजनाने या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सोलापूर शहराचं चेहरामोहरा बदलायचा असेल तर चांगले समर्पित भावनेनं काम करणारे उमेदवार निवडून आले पाहिजे, अशा प्रकारची भावना इथल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे।
या ठिकाणी महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार हे स्वतःच्या कर्तृत्वानं आणि कामानं आजपर्यंत लोकांची सेवा करत इथंपर्यंत आलेले आहेत. मी महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना ग्वाही देतो, तुमच्या मतांचा आशीर्वाद तुम्ही त्यांच्या पाठीमागे ठेवा. मागे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी तुमच्याबरोबर काय वर्तन केलं, कशा पद्धतीनं फसवलं हे तुम्हाला माहिती आहे. आता जर आपल्या वाटेला आलेली ही बकाल परिस्थिती बदलायची असेल तर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यावर तुम्ही मतरूपी आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो. जसं निवडणूक जवळ येईल तसतसं वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं पुन्हा तुम्हाला दिलं जातील. मागच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी तुम्हाला विशेषतः महिला भगिनींना आठवत असेल तर तुम्हाला आश्वासन दिलेलं होतं, दररोज पाणी देतो अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं. किती जणांच्या नळाला दररोज पाणी येतं? 6 दिवसाला येतं. पाणी ज्या दिवशी येतं त्या दिवशी आपल्या पोटाला चिमटा घेऊन रोजगाराला खाडा करून पाण्याची वाट बघत बसावं लागतंय. एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवा, बाकी इतर गोष्टी वेगवेगळ्या बैठकीतून आपल्याला त्यांनी कसं कसं फसवलं हे हळूहळू सांगत जाऊ. तुम्ही तुमच्या मताचा आशीर्वाद या 4ही उमेदवारांना द्यावं अशी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. कॉम्रेड माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी यांनी देखील सद्यस्थितीतील वातावरणाचा व भाजप जे आहे ज्या पद्धतीने निवडणुका रक्तपात घडवून खेचण्याचा प्रयत्न करत आहे त्याला लगाम लावण्याची गरज आहे असे सांगितले. या ठिकाणी परिचय करा उमेदवाराचा परिचय. आडमताई हे बघा, 2 महिला आहे लाल बोटाची आणि अण्णा आहे दत्तांना तुम्हाला तरी परिचय आहे, मी काय परिचय करून द्यायचं कारण नाही आहे. आणि अस्मिता गायकवाडच्या मिस्टर वकील साहेब इथं उभारलेला उमेदवार, ले मशालो चल पडेंगे मेरे. तर मित्रांनो, गीता वासम आडमताई आणि गायकवाड साहेब बनपट्टे अण्णा हे 4ही उमेदवार आपल्या समोर आहे. तर आपल्या प्रभाग 9 मध्ये आहे. किती लोकांनी काय सांगितले तरी सुद्धा आपले जे काय विचार आहे सोलापूरच्या या ठिकाणी एवढा अपघात होतो, या ठिकाणी बोलायला जातात, पण त्याचे का नियोजन जे पाहिजे त्या पद्धतीने होताना दिसत नाही आहे. म्हणून खास विनंती आहे, तुम्हाला सांगतो, एक प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे बोलण्यासारखे. तुम्हाला एकच उदाहरण देतो, मी जास्त देणार नाही. अंतर्गत पाईपलाईन ड्रेनेज लाईनसाठी इंटरनॅशनलकडनं 600 कोटी रुपये घेतलेले आहेत. किती घेतले? 600 कोटी. म्हणजे उद्या तुमचे जे काय टॅक्स आहे, टॅक्स 4-5 वाढवून तुमच्याकडनं पैसा वसूल करणार आहे हे लोक. नुसता याने पैसा जमा करून RSS BJPला पैसा वाटपाचे चालू आहे, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती नाही आहे, 600 कोटी रुपये आणि 292 कोटी रुपये म्हणजे 892 कोटी रुपयाचा टेंडर याने काढलेलं आहे. पैसा अजून हातात नाही आहे, पण ते कॉन्ट्रॅक्टरकडं म्हणजे पैसे घेऊन हे निवडणुकीमध्ये पैसा करणार आहे. तुम्हाला 500, 1000, 2000 देईल, पण उद्या माती आहे आपली. म्हणून विचार करून त्या पद्धतीने आपण महाविकास आघाडीला प्रचंड मताने 4ही उमेदवार निवडून आले पाहिजे. अशा पद्धतीच्या सर्व मतदारांची जबाबदारी आहे. त्या पद्धतीने आपण काम करेल अशी आशा व्यक्त करताना 2 शब्द संपवतो. धन्यवाद. महाविकास आघाडी. यावेळी स्थानिक नागरिकांनी उमेदवाराचे 4ही उमेदवारांचे जोरदार स्वागत केले. फटाक्यांच्या आतिषबाजीत महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. यावेळी जयंत कदम, ॲडव्होकेट सुनील क्षीरसागर, प्रकाश हांजगे, अजय कांबळे आदी उपस्थित होते.